टुडे इज माय बर्थडे, गिफ्ट मी युअर रेझिग्नेशन, दे दो ना कुचू पुचू. ही आहे CJPच्या जंतर मंतरवरच्या प्रोटेस्ट दरम्यान एका जेनझी मुलीच्या हातातली पाटी. आणि अशा अनेक गमतीशीर पाट्या तुम्ही गेल्या काही दिवसात इंटरनेटवर भरभरून पाहिल्या असतील. संपूर्ण सोशल मीडिया आणि मेनली इंस्टाग्राम अक्षरशः भरून गेलं या आंदोलनाच्या रील्सने. भारतात यापूर्वी सुद्धा कितीतरी मोठी आंदोलनं झाली आहेत, पण हे आंदोलन सगळ्यापेक्षा वेगळं आहे. हे टिपिकल सिरियस आंदोलन नाहीये. अर्थात यात सहभागी झालेल्यांचे मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि ते राबवले सुद्धा तेवढ्याच ताकदीने जात आहेत, पण अप्रोच यावेळेस खूपच वेगळा आहे. हे आंदोलन पाहताना आधी प्रश्न पडतोय की हे खरंच एखादं आंदोलन आहे की एखादा मोठा मीम फेस्टिवल आहे. कारण एका बाजूला विद्यार्थी पेपर फुटीविरोधात रस्त्यावर उतरले आहेत, पोलिसांचा लाठीचार्ज सहन करतायत, त्यांना अटक होते, ते जखमी होत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला त्याच आंदोलनाच्या ठिकाणी असे पोस्टर्स दिसत आहेत जे तुम्हाला राजकीय आंदोलनापेक्षा इंस्टाग्रामवरच्या एखाद्या मीम पेजची आठवण करून देतात. कुठे पोलिसांच्या कारवाईवर सबवे सफरच्या म्युझिकवर रील्स बनत आहेत, तर कुठे सरकार आणि नेत्यांवर थेट एकदम बेधडक आणि शिवराळ भाषेत सुद्धा टीका केली जाते. आणि म्हणूनच सध्या या आंदोलनाकडे फक्त पेपर फुटी विरोधातलं आंदोलन म्हणून पाहता येत नाहीये, कारण हे आंदोलन एका मोठ्या बदलाची झलक दाखवत आहे. आंदोलनाची भाषा बदलली आहे, आंदोलनाचा चेहरा बदलला आहे, आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंदोलन करणारी पिढीच बदलली आहे. पण मग इथून पुढे येणाऱ्या काळात आंदोलनं अशीच असणार आहेत का? त्यात एनर्जी असेल पण सिरियसनेस नसेल का? हे सगळं जे आजची पिढी करते ते योग्य आहे का? हा एवढा मोठा बदल नकळतपणे कधी झाला? हे सगळं पाहूया त्या व्हिडिओमधून. व्हिडिओ गमतीशीर आहे पण महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलन करतायत, व्यवस्थेला प्रश्न विचारतायत. पण हे आंदोलन जेनझीचं आंदोलन आहे, आणि जेनझीच्या या आंदोलनाची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी खासियत म्हणजे ही पिढी स्वतःला गंभीर दाखवण्याच्या प्रयत्नात अजिबातच नाहीये. आधीच्या पिढ्यांचे आंदोलन आठवा जरा. खूप मोठे मोर्चे, घोषणाबाजी, हातात झेंडे, नेत्यांची भाषणं, व्यासपीठावरून दिले जाणारे नारे आंदोलनाचा एक ठरलेला चेहरा आणि साचा होता. आंदोलन म्हणजे गंभीर चेहरा, संताप, घोषणा आणि संघर्ष. पण जेनझीचं आंदोलन यापेक्षा वेगळे. हीच पिढी एका क्षणी सरकारवर प्रश्न उपस्थित करते आणि दुसऱ्या क्षणी त्याच मुद्द्यावर मीम बनवते. पोलिसांनी लाठीचार्ज केला, लोक जखमी झाले, वातावरण तणावपूर्ण झालं, पण काही तासात त्या घटनेवर मीम तयार होतात, रील्स बनतात, ट्रेंडिंग ऑडिओ लावला जातो आणि तीच घटना लाखो लोकांपर्यंत पोहोचते. बाहेरून पाहणाऱ्या एखाद्या जुन्या पिढीला हे सगळं गंभीर विषयाची खिल्ली उडवणारं वाटू शकतं, पण जेनझीसाठी जसं काही ह्युमर हा विषय हलका करण्याचा मार्ग नसून अनेकदा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक हत्यार आहे. या पिढीला हे खूप चांगलं समजतं की आजच्या काळात तुम्ही फक्त रस्त्यावर उभं राहून घोषणा दिल्यात तर तुमचा आवाज कदाचित त्या रस्त्यापुरताच मर्यादित राहू शकतो, पण त्याच आंदोलनाचा एक फनी व्हिडिओ बनवला, एखादा मीम व्हायरल झाला किंवा एखाद्या प्रोटेस्टरने पोलीस ॲक्शनवर रील बनवली तर तोच मुद्दा काही तासात इंस्टाग्राम मार्फत लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणूनच या आंदोलनात प्लॅकार्ड्स हे फक्त मागण्या लिहिण्यासाठी वापरले जात नाहीयेत, तर ते मीम्सच्या स्वरूपात लिहिले जाऊन पुढे सोशल मीडियावर कॉन्टेंट बनतायत. गंमत म्हणजे ही पिढी प्रत्येक सिरियस गोष्टीला एक अनसिरियस रिस्पॉन्स शोधते. पोलीस लाठीचार्ज करायला आले की राष्ट्रगीत गायला सुरू करतायत. इकडून तिकडे पळताना व्हिडिओ घेऊन तो सबवे सफरच्या गेमच्या ऑडिओवर पोस्ट करतायत. काही जण चक्क कॉक्रोच बनवून आलेत, काही पोरीसुद्धा यात गेट रेडी विथ मीच्या रील्स बनवत आहेत. मार खाल्ल्यावर काही वेळाने पोलिसांकडे जाऊन का मारलं तुम्ही मला अशी विचारपूस करतायत. आयर्न मॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन असे कितीतरी मार्वल, डीसीचे सगळे सुपर हिरोज इथे आलेत. एक जण गांधीजींच्या वेशात आला, त्याचा व्हिडिओ टाकून सोशल मीडियावर पुरे कॅप्शन लिहित आहेत की इश्यू सो सिरियस इवन सीझन 1 प्लेअर हॅज टू कम. पोलिसांच्या बॅरिकेडवर चड्ड्या वाढवतायत ही पोरं. यांनी मच्छरदाणी आणून, उशी चादर आणून त्याच जागी मुक्काम ठोकलाय. तो कसला तरी कुचूपुचूचा ट्रेंड सुरू आहे इंस्टाग्रामवर, त्यावर सुद्धा यांनी रील्स बनवले आहेत, पोस्टर्स बनवलेत. ही पोरं पोलिसांना म्हणतात की अंकल जी आज लाठी चार्ज मत करो, मैं चप्पल पहन के आयो, मुझसे भागा नहीं जाएगा, ऊपर से पजामा पहना है. म्हणजे हे इतके धीट आहेत की यांना अटक केली, मारहाण केली, घाबरवलं, पळवलं तरी हे त्याला सिरियस घेत नाही आहेत. गमतीत मस्तीत घेत आहेत, पण आपला आवाज मांडतायत, भीत नाही आहेत. आणि इथेच जेनझी आंदोलनाचा दुसरा मोठा फरक दिसतो, भीतीचाच. अर्थात आधीच्या पिढ्यांमध्ये धाडस नव्हतं असं नाहीये. भारतातल्या प्रत्येक मोठ्या आंदोलनाच्या मागे प्रचंड धैर्य होतं. अनेक पिढ्यांनी लाठीचार्ज सहन केले, तुरुंगवास भोगला, संघर्ष केला. पण आजची जेनझी अथॉरिटीला ज्या पद्धतीने थेट चॅलेंज करते ती भाषा नक्कीच वेगळी आहे.
पोलिसांसमोर उभं राहून हातवारे करणं, त्यांना जेएनझीचे स्लँग्स वापरून उत्तरं देणं, पोलिसांच्या कारवाईवर लगेच कॅमेरा सुरू करून व्हिडिओ बनवणं, या सगळ्या मागे एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स आहे. कदाचित हा कॉन्फिडन्स सोशल मीडियामुळे आला असेल, कारण ही पिढी लहानपणापासूनच इंस्टाग्रामवर वाढली आहे. त्यांना सार्वजनिकपणे बोलण्याची, स्वतःचा व्हिडिओ बनवण्याची आणि आपलं मत लाखो लोकांसमोर मांडण्याची भीती तुलनेने कमी आहे. ही पिढी काहीच सिरियस घेत नाही असं म्हणणारी पिढीच आज मागचा 1 महिना आंदोलन करते. ते गंभीर गोष्टीवर हसतायत, त्यात सरकॅझम वापरतायत, ह्युमरला त्यांनी स्वतःचं कोपिंग मेकॅनिझम बनवले. जेव्हा तुम्ही सिस्टीमशी, पोलीस ॲक्शनशी किंवा मोठ्या पॉलिटिकल पॉवरशी प्रत्यक्ष संघर्ष करत असता, तेव्हा भीतीला मीममध्ये बदलणं हा सुद्धा एक सायकोलॉजिकल रिस्पॉन्स असू शकतो. आणि याच मुद्द्यावर जेनझी आणि जुन्या पिढ्यांमध्ये सगळ्यात मोठा जनरेशनल गॅप दिसतो. सरकारमधले अनेक नेते अशा काळातून आले आहेत जिथे राजकीय संवाद म्हणजे सभा, पत्रकार परिषदा, वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन न्यूज असायची. पण या पिढीची भाषाच वेगळी आहे. आजची तरुण पिढी इन्स्टा, रील्स, यूट्यूब, मीम्स, लाईव्ह स्ट्रीम्स आणि इंडिपेंडंट डिजिटल क्रिएटर्सच्या माध्यमातून राजकारण समजून घेते. या आंदोलनातही बघा, विद्यार्थ्यांनी जे नोन न्यूज चॅनल्स आहेत त्यांना धुडकावून लावलंय, त्यांना अजिबात एंटरटेन नाही केलंय. पण तिथेच एखादा इंडिव्हिज्युअल क्रिएटर असेल जो स्वतः कॉन्टेंट बनवून सोशल मीडियावर पोस्ट करतो, विद्यार्थ्यांनी अशा क्रिएटर्सना वाईट दिले आहेत. त्यांच्यामार्फत त्यांचा आवाज सगळीकडे पोहोचवला आहे, त्यांच्यामार्फत आपलं म्हणणं मांडलंय. मेनस्ट्रीम मीडियापेक्षा हे क्रिएटर्स त्यांना जवळचे वाटले, हा सुद्धा एक मोठा मेसेज आहे. नव्या पिढीचा मेनस्ट्रीम मीडियावरचा विश्वास कमी होतोय का, असा मोठा सवाल या दृश्यांनंतर उपस्थित होतोय. पण या सगळ्यात एक मोठा प्रश्न सुद्धा आहे. पंतप्रधानांवर, त्यांच्या खाजगी आयुष्यावर टीका टिप्पण्या करणाऱ्या जेनझींच्या पाट्या आपण वाचल्या आणि त्यावर हसलो सुद्धा. पण इथे विचार करायला हवा की ही निर्भय भाषा आणि सटायर आंदोलनाला जास्त पॉवरफुल बनवते की त्याची क्रेडिबिलिटी कमी करते. कारण एखाद्या नेत्यावर कठोर टीका करणं आणि त्याला सार्वजनिकपणे शिवीगाळ करणं यात फरक आहे. सरकारला प्रश्न विचारणं हा लोकशाहीचा अधिकार आहे, पण अब्युझिव्ह लँग्वेज वापरली की महत्त्वाचा मुद्दा अनेकदा बाजूला राहून जातो. आणि कदाचित याच ठिकाणी जेनझी आंदोलनासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण मीम व्हायरल होणं आणि आंदोलनाचा मुद्दा जिंकणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळणं आणि सरकारने आपली मागणी मान्य करणं यात फरक आहे. पण अर्थात आजच्या काळात लाखो व्ह्यूज मिळवणं हे पूर्णपणे इररिलेव्हंट सुद्धा नक्कीच नाही आहे. कारण अटेन्शन हीच आजची पॉलिटिकल पॉवर बनली. म्हणूनच हे आंदोलन फक्त एका पेपर फुटीच्या मुद्द्यापुरतं मर्यादित राहत नाही. हे एका पिढीच्या बदललेल्या पॉलिटिकल बिहेवियरचं उदाहरण बनतं आहे. आता प्रश्न असा आहे की जेनझीच्या या नव्या प्रकारच्या आंदोलनाला सरकार आणि राजकीय व्यवस्था समजून घेणार आहे का? की मीम्स बनवणारी, स्लँग्स वापरणारी, सरकॅस्टिक भाषा बोलणारी ही पिढी गंभीर नाही आहे असं समजून तिच्याकडे दुर्लक्ष केलं जाणार आहे? कारण एक गोष्ट नक्की आहे की या पिढीच्या पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी क्रेडिबिलिटी तर तिला हवीच आहे. प्रश्न तर ती विचारणारच आहे. ती पॉलिटिकली सुद्धा पूर्णपणे अवेअर आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमणाऱ्या आणि स्वतःचे प्रश्न बेधडकपणे मांडणाऱ्या पिढीला इग्नोर करणं सोपं नक्कीच नाही आहे. बदललेल्या काळातल्या या संपूर्ण जेनझी आंदोलनाकडे तुम्ही कसं पाहता? हा प्रोटेस्ट करण्याचा नवा, जास्त प्रभावी मार्ग आहे का? की गंभीर मुद्द्यांना मीम्स आणि आक्षेपार्ह भाषेत मांडल्यामुळे आंदोलनाची ताकद कमी होते? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगावबत्ती.